म्युच्युअल फंडमध्ये गोरिल्ला स्टॉक इन्व्हेस्टमेंट ही एक कला आहे. ही नेहमी आपल्याबरोबर मी या संदर्भात बोलत असतो. तर मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. गोरिल्ला स्टॉक इन्व्हेस्टमेंट ही एक कला आहे आणि हीच प्रत्येकाला अवगत असते असं नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते स्टॉक ठेवलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर सांगेन की तो स्टॉक कोणत्या कॅटेगरीचा आहे, गोरिल्ला स्टॉक आहे की साधा आहे. या संदर्भात मी तुम्हाला नक्की माहिती देईन. पण तुम्ही कॉमेंट्समध्ये तुमच्या पोर्टफोलिओमधून जे काही स्टॉक्स आहेत ते मला सांगा. म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देईन. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर जी काही माहिती प्रेझेंट केली जाते, आपल्याला जी काही माहिती दिली जाते ती केवळ आपल्या ज्ञानार्जनासाठी आहे, ती आपल्या अभ्यासासाठी आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टॉक रेकमेंडेशन किंवा फंड रेकमेंडेशन केलं जात नाही किंवा टिप्सही दिले जात नाही. फक्त आपल्याला माहितीसाठी आहे. कारण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी फक्त व्हिडिओ बघून इन्व्हेस्टमेंट करू नका. तर तुम्ही तुमचा जो कोणी XYZ आर्थिक सल्लागार असेल किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुमचे संपूर्ण डिटेल्स द्या. तुम्हाला कशाप्रकारे गुंतवणूक करायची आहे, लघुकालीन आहे की दीर्घकालीन आहे, तर त्या संदर्भात त्यांना माहिती द्या. म्हणजे ते तुम्हाला योग्य गाईडलाईन्स देतील आणि मग तुमची गुंतवणूक ही व्यवस्थित प्रकारे होईल. अन्यथा जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही डायरेक्ट स्वतःच्या मर्जीने म्हणजे स्वतःच सगळं करून जर तुम्हाला माहीत असेल तर काही हरकत नाही. पण समजा तुम्हाला माहीतच नाही आहे की गुंतवणूक कशाप्रकारे केली जाते, काय प्रोसेस आहे आणि तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो आणि तो तोटा होऊ नये म्हणून मी आपल्याला ही माहिती शेअर करतो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया की हा गोरिल्ला स्टॉक इन्व्हेस्टमेंट नक्की प्रकार काय आहे. तर ही एक दीर्घकालीन संपत्ती क्रिएट करण्यासाठी एक प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये स्टॉक्स असे असतात की जे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी असतात आणि त्यांची पॉवर, त्यांची कपॅसिटी आहे ही फार मोठी असते ॲज कम्पेअर टू अदर स्टॉक्स. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते स्टॉक्स तुम्ही भरून ठेवलेले आहेत त्याचा नीट आढावा घ्या. ते स्टॉक्स तुम्हाला पुढे जाऊन व्यवस्थित परतावा देणार आहेत की नाही, की ते गोरिल्ला स्टॉक आहेत की चिंपांझी आहेत की मंकी आहेत. तर ते त्या स्टॉक्सचे तुम्ही विश्लेषण करून बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा स्टॉक्स मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही थोडी तुरळक माहिती देईल की कोणत्या स्टॉक्सना गोरिल्ला स्टॉक म्हणतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे स्टॉक्स तुम्ही निवडावे. तर ही एक गोरिल्ला स्टॉक इन्व्हेस्टिंग म्हणजे एक दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचं एक चांगलं शस्त्र आहे. एक मजबूत असं शस्त्र आहे आणि हे जर शस्त्र तुम्ही तुमच्या कामासाठी म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी वापरलात ना तर मित्रांनो तुम्हाला याचा 101% फायदा होईल, हे नक्की. तर हे गोरिल्ला स्टॉक्स कोणकोणते आहेत, म्युच्युअल फंड गोरिल्ला स्टॉक कसे ओळखावेत, गोरिल्ला स्टॉक्स इन मराठी, तर या संदर्भात मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. कमी जोखीम जबरदस्त परतावा म्हणजेच गोरिल्ला स्टॉक, गोरिल्ला म्युच्युअल स्टॉक धोरण आहे. हे तुम्ही लक्षातच ठेवा. जोखीम पण कमी होते कारण हे स्टॉक्स मार्केट लीडर असतात आणि मोठा परतावा आणि दीर्घकालासाठी तर अत्यंत महत्त्वाचे असे गणले जाणारे असे स्टॉक आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोरिल्ला स्टॉक शोधा आणि जर समजा तुमच्या स्टॉक्समध्ये गोरिल्ला स्टॉक असतील तर वेल अँड गुड. नसेल तर तुमच्या फंडामध्ये कोणते फंड आहेत त्यांची नावं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मी त्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया सांगेन की हा गोरिल्ला आहे की सर्वसामान्य स्टॉक्स आहे. तर मित्रांनो, एवढं तर तुम्ही नक्कीच कराल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही चेक करून बघा, तुम्ही चिंपांझी ठेवला आहेत, मंकी ठेवला आहेत की गोरिल्ला ठेवला आहेत. तर तुम्ही शेअर बाजारात असताना आपलं स्टॉक इन्व्हेस्टिंग करत असताना
हे गोरिला स्टॉक का ठेवावेत? कारण हे रेअर डॉमिनंट आहेत, मार्केट कॉम्पिटिटर आहेत, मार्केट लीडर आहेत आणि दीर्घकाळासाठी आणि प्रभावी कंपन्या आहेत. यांच्याशी टक्कर देणं छोट्या मोठ्या कंपन्यांचं काम नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे जर स्टॉक्स, अशा प्रकारचे जे म्युच्युअल फंड कंपन्यांचे स्टॉक्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले, तर तुमची संपत्ती दीर्घकाळामध्ये म्हणजे किमान 10, 15, 20, 25, 30 वर्षासाठीच हे स्टॉक्स असतात. तर तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही जर तुमचा स्टॉक म्युच्युअल फंड वेल्थ क्रिएशनसाठी करत असाल, तर ही माहिती तुम्ही नक्की आवर्जून तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. म्हणजे शेवटी तुम्हाला अधिक माहिती देणार आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमचा म्युच्युअल फंड जो आहे तो अधिक भरीव करता येईल आणि तुमची संपत्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. तर मित्रांनो, गोरिला कंपन्यांची वैशिष्ट्य काय आहेत? ते बाजारपेठेमध्ये यांचा दबदबा असतो. दबदबा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा आता सचिन तेंडुलकर बघितला, तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याचं नाव म्हणजे एक दबदबा आहे. गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं त्याला. द सेम वे ह्या कंपन्या आहेत त्या गॉड ऑफ मार्केट असतात, मार्केटमधल्या लीडर असतात. यांच्यासमोर कोण जास्त छोटे मोठी कंपनी टिकावून घेऊ शकत नाही. म्हणजे ह्यांचा दबदबा हा कायम असतो. मार्केट डॉमिनंट हे या कंपन्या असतात. मग अशा कंपन्या जर तुम्ही तुमच्या स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये निवडल्या, तर मित्रांनो तुमचा वेल्थ क्रिएशनचा भार फार मोठ्या प्रमाणावर हलका होण्यास मदत होईल. म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चेक करा. चेक करून बघा की तो तुमचा स्टॉक, तो फंड तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. जर तुम्हाला संपत्ती तयार करायची असेल तर गोरिला स्टॉक इज द मस्ट. एवढं मात्र तुम्ही नक्की म्हणजे मनाशी गाठ बांधून ठेवा. आता उदाहरणच मी देतो तुम्हाला, म्हणजे जास्त विचार करण्याची नाही. या कंपन्या मार्केटमध्ये 1 आणि 2 नंबरवर रेटिंग करत असतात किंवा यांचा नंबर पहिला किंवा दुसऱ्याच्या नंबरवरच ह्या कंपन्या असतात. उदाहरण द्यायचं असेल, बँकिंग सेक्टरमध्ये HDFC बँक नंबर 1 डॉमिनंट बँक आहे. हिच्यासमोर बाकी छोट्या मोठ्या बँकांचं जास्त हे करत नाही. वर्ल्ड वाईड बँक आहे, त्यांचं मार्केट प्रेझन्स हे फार मोठं आहे. मार्केट कॅप पण तुम्हाला माहिती आहे. तर जास्त मी डिटेल माहिती देत नाही, पण फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो HDFC बँक इज द गोरिला स्टॉक. दुसरा, IT सेक्टरमध्ये TCS आहे, वर्ल्ड डॉमिनंट आहे. नुसती इंडिया मार्केटमध्ये नाही तर वर्ल्ड डॉमिनंट आहे. तुम्ही TCSचा म्हणजे स्टॉक आहे का बघा. त्याच्यानंतर इन्फोसिसचा स्टॉक तुमच्या म्युच्युअल फंडात आहेत का बघा. IT सेक्टरचा जर तुमच्याकडे स्टॉक असेल तर. कारण का ह्या ज्या कंपन्या आहेत, HDFC बँक म्हणा, TCS म्हणा, इन्फोसिस म्हणा, या दादा कंपन्या आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या. तर अशा दादा कंपन्यांचा स्टॉक तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला तर तुम्हाला त्याचा नक्की भविष्यात मोठा फायदा होईल आणि वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरा मुद्दा, दीर्घकालीन टिकणारी म्हणजे लॉंग लिव्हिंगसाठी हे फंड असतात. लॉंग लिव्हिंग म्हणजे काय? जसं तुम्ही आता 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष या पिरियडसाठी या दीर्घकालीन जर इन्व्हेस्टमेंट केली तर ह्या कंपन्या तुम्हाला म्हणजे विचार करण्याच्या क्षमते पलीकडची इन्व्हेस्टमेंट प्राप्त करून देतील. तर मित्रांनो, अशा प्रकारचे स्टॉक तुम्ही ठेवा. ह्या कंपन्या म्हणजे मार्केटमध्ये तेजी मंदी आली म्हणजे मार्केट क्रॅश जरी झालं तरी ह्यांचा कणा मोडणं फार कठीण असतं. कारण त्यांना वाकवणंच कठीण आहे. तर मार्केट क्रॅश जरी झाला तरी त्यांना स्लाइटली हलका धक्का लागतो. बाकी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ॲज इट इज राहते आणि SIPसाठी केलं तरी तुम्हाला मोठ्या प्रकारे याचा लाभ होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, असा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावा असं मी आपणास आवर्जून मी सांगेन की अशा प्रकारचा स्टॉक्स किंवा फंड तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये मोठी संधी दडलेली असते. संधी म्हणजे काय? ह्या ग्राउंड ब्रेकिंग इन्व्हेस्टमेंट रिसर्च कंपन्या ज्या आहेत यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह पॉवर जी आहे ती फार मोठ्या प्रमाणाची आहे. म्हणूनच यांना ग्राउंड ब्रेकिंग इनोव्हेटिव्ह कंपन्या असं सुद्धा संबोधलं जातं.
ह्यांच्याकडे स्पर्धात्मक फायदा पण तितकाच आहे, की स्पर्धा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हा फार मोठ्या प्रमाणावरचा आहे. म्हणून मित्रांनो, अशी कंपनी असणं किंवा असा फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये जरूर ठेवा, ही माझी आपणास एक विनंती आहे. चौथा आणि महत्त्वाचा पण मुद्दा आहे, म्युच्युअल फंडात हे कसे लागू करावे. हाऊ टू अप्लाय दिस इन युअर म्युच्युअल फंड. तर तुम्ही काय करू शकता, फ्लेक्सी कॅप किंवा लार्ज कॅप निवडा. या फंडमध्ये फ्लेक्सी कॅप किंवा लार्ज कॅप फंडमध्ये तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजे काय, ह्या फोकस्ड असतात, कॉन्सन्ट्रेटेड असतात, सातत्याने चांगली कामगिरी करण्याची यांच्यामध्ये क्षमता असते. तर तुम्ही अशा प्रकारचा मुद्दा लक्षात तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. आता ही माहिती मी तुम्हाला दिली, की पोर्टफोलिओ तयार करताना तो तगडा कसा बनवाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला गोरिल्ला स्टॉक्सची मदत घेणं फार फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मी म्हटलं होतं, की शेवटी जाताना तुम्हाला असा एक पॉईंट घेऊन जाणार आहे, की जो तुम्ही आजवर या यूट्यूबवर कोणीही तुम्हाला सांगितलेला नसेल, आणि तो म्हणजे टर्मिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. कधी हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की टर्मिनल इन्व्हेस्टिंग व्हॅल्यूबद्दल तुम्हाला माहीत आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तुमच्या कमेंट्स वाचून मग तुम्हाला त्याचा रिप्लायसुद्धा देईन. तर टर्मिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, हे दीर्घकालीन ह्यांची जी आहे ती व्हॅल्यू किंवा ह्यांच्या कंपनीची जी काही बुक व्हॅल्यू म्हणा किंवा त्यांची नफा कमवण्याची जी काही प्रोसेस आहे, की कपॅसिटी आहे, क्षमता आहे, दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ हा गब्बरच होत जाणार आहे, मोठाच होत जाणार. तो लहान कधी होणार नाही किंवा तुम्हाला शांतपणे झोप पण घेऊ देणारा असे हे स्टॉक्स असतात. मग तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे टर्मिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा स्टॉक ठेवा, गोरिल्ला स्टॉक्स ठेवा, आणि मग तुम्ही बघा की तुमचा हा स्टॉक कसा वाढत जातो. आणि SIP केली तर तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, तुम्हाला फायदा हा नक्कीच होईल. तर अशा प्रकारे तुम्ही जर गुंतवणूक केली म्युच्युअल फंडामध्ये, तर भविष्यामध्ये तुमचा फंड, तुमचा पोर्टफोलिओ, तुम्ही जे काही ध्येय निश्चित केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही वेल्थ क्रिएशनचं हे केलं असेल तर वेल्थ क्रिएशन करून देईल. रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग केलेलं असेल 15-20 वर्षानंतर, तर ते करून देईल. तुमचं वय बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही जर सुरुवात नसेल केली तर मित्रांनो नक्की सुरुवात करा. माझा हा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे. तर तुम्ही ही जी काही आहे प्रोसेस आहे नक्की समजून घ्या आणि गुंतवणूक करताना गोरिल्ला कंपन्या निवडा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करा. आणि आता की हायलाईट म्हणजे काय, त्याच्यामध्ये शिस्त आणि संयम फार महत्त्वाचा आहे. तुमच्यामध्ये शिस्त असेल, डिसिप्लिन असेल, संयम म्हणजे पेशन्स असेल, तर तुम्ही तुमच्या भविष्यात खूप मोठा कॉर्पस तयार करू शकाल. तर आता तुम्हाला मी एक शेवटचं सांगतो, जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित प्रकारे तयार करायचं असेल आणि मंकी स्टॉक्स न घेता, मंकी स्टॉक म्हणजे काय, दुबळ्या कंपन्यांचे फंड, दुबळ्या कंपन्यांचे स्टॉक्स आणि गोरिल्लाऐवजी अशा दुबळ्या कंपन्यांचे स्टॉक ठेवण्याऐवजी गोरिल्ला स्टॉक्स ठेवा. 4 ते 5 स्टॉक्स ठेवा, वेगवेगळ्या सेक्टरचे ठेवा. बँकिंग सेक्टरचे ठेवा. बँकिंग सेक्टरची मी तुम्हाला एक 2 नावे सांगितली सुद्धा. HDFC बँक, SBI बँक, अशा प्रकारच्या बँका निवडा. IT सेक्टर मी तुम्हाला सांगितलं, TCS आहे, इन्फोसिस आहे, FMCGमध्ये पण आहेत, पण मी त्यांची सर्वांची तुम्हाला नावं सांगत आहे. जर तुम्हाला नावं पण माहिती हवी असेल किंवा या फंडामध्ये उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडांची नावं हवी असतील किंवा त्यांच्याबद्दलचं काही व्हिडिओ बनवून हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून कमेंट्स टाका. मी तुमच्या कमेंट्स वाचेन, त्याप्रमाणे व्हिडिओ पण बनवीन. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे म्युच्युअल फंडामध्ये, तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि बायोमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला
फॉर्म भरण्यासाठी Google फॉर्म पण दिलेला आहे. तो फॉर्म भरा आणि मला पाठवा. मी तुमच्या रिप्लायजला फेस टू फेस, वन टू वन रिप्लाय पण देईन आणि ह्या प्रकारच्या विषयावर मी अधिकाधिक माहिती घेऊन येत जाईन. तर ह्या व्हिडिओमध्ये आजच्या या सदरामध्ये एवढंच. आता मी आपला निरोप घेतो. या व्हिडिओमध्ये इथेच माहिती संपवूया. धन्यवाद, नमस्कार. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि नवीन विषयासाठी, नवीन माहितीसाठी या चॅनलवर नक्की या. आणि जर समजा तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सुनील भोसले 3432 गोरिला इन्व्हेस्टिंग स्टॉक संदर्भात आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची या माहितीवर आधारित मी माझे व्हिडिओ बनवत असतो. तर ते तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर ऑलवर हिट करा, म्हणजे सगळ्यात पहिली सूचना तुम्हाला येईल. आवडला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक केला तरी चालेल. व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये, मित्रपरिवारामध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स, कलिग्समध्ये सर्वांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल. तर आता मी इथे आपली रजा घेतो. धन्यवाद.